बोकड पालनासाठी बोकड कसा खरेदी करायचा. आपण ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओवर बरेच कमेंट आले की 1500 रुपयाला बोकड कुठं भेटत असतोय का, पाजणं भेटतं, तसा बोकड भेटत नाही, बाजारात कोण देत नाही. तर बाजारात 100% तसा बोकड भेटतो, 1500 रुपयेपर्यंत किंवा जास्तीला पण भेटू शकतो. आता कसा खरेदी करायचा असतो ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तर 1500 रुपयाला बोकड कसा भेटतो बाजारात. तुम्ही जाता व्यापाऱ्यापाशी. आता व्यापारी म्हणजे काय आहे, व्यापाऱ्याने शेतकऱ्यापासून माल घेतलेला असतोय आणि शेतकऱ्यापासून माल घेऊन त्यानं विकायला ठेवलेला असतोय. आता त्यानं विकायला ठेवलेला असतो, त्या मालावर तुमची नजर जाते का, तर त्याच्या गळ्यात कंड घातलेलं असते, ती शॅम्पूनं धुलेली असते, ती बरोबर व्यवसाय म्हणजे दिसायला जराशी मस्त दिसतात सगळं. आता सकाळ सकाळ आपण आंघोळ केली म्हणजे पावडर गंध केला का मग कसं वाटतं, फ्रेश वाटतं, मग चांगलं वाटतं. समोरच्याला चांगलं वाटतं, आपल्याला पण चांगलं वाटतं. तशातला भाग असतो व्यापाऱ्यांचा. आता शेतकऱ्याच्या मालावर तुमची नजर जात नाही. मस्त आता तुम्ही त्याच्या जवळ जाता पण जात नाही का, तर शेतकऱ्याचा माल असा असतो की पावसाळ्यात त्याने एकदा आंघोळ केलेली असते, त्याच्यावर दुसऱ्या पावसाळ्यातच शेतकऱ्याचा माल आंघोळ करतो. कारण का निसर्ग शेवट त्याला आंघोळ ही नाहीच, त्याला साबण नाही, धुणं नाही, पाणी नाही असं नसते. आता मेंढराला कसं कातरंती असल्यामुळं मेंढरं धुत्यात कातरत्यात, ती मेंढराचा विषय वेगळा झाला. पण शेळ्यांना धुत नाहीत. शेतकरी हा धुत नसतोय, ना शॅम्पूचा वापर करत नाही, ना कशाचा वापर करत नसतो. ती सिंपल आपलं खांडव्यातनं पकडलं, गाडीवर घालणार आणि बाजारात घेऊन येणार. जी पण किंमत मागतात त्या रियालिटी किंमतीवर शेतकऱ्याचा जो पण आहे व्यवहार चालतो. तर शेतकऱ्याची अशी फसवणूक नसते. तुम्ही व्यापाऱ्यापाशी जाता, मग व्यापारी काय करणार, 3000 सांगणार, 4000 सांगणार, मग हे असं व्यापाऱ्याचं असते. मग आता व्यापाऱ्यापाशी पण काय असते, तुम्हाला घ्यायची व्यापाऱ्यापासून पण घेऊ शकता आणि व्यापाऱ्यापासून पण भेटतं तुम्हाला. पण त्यात तुमचा काय विषय असतो, व्यापाऱ्यापाशी असतात 20-30 पिल्लं. 20-30 पिल्लात जी खराब जी पिल्लं वाटतात, आता त्याचा जी पाजणी पिल्लं आहे ती जी दुधू पिणार आहे ती त्यांचा विषय त्या सोडून मी काय म्हणतो, जी बारीक पिल्लं आहेत आणि जी जास्त केस वाढली ती जंगली आहे, ती जणू करून 2, 2.5, 3 किलोच्या मापाची असतात आणि त्याचा कालावधी असा असतो की जवळजवळ तरी ती 3-4 महिन्याची 5 महिन्याची पिल्लं असतात. पण ती काय असते, एकतर त्याच्या आईला दूध नसते, नसेल तर मालकाच्यात पाणी पिलेलं असते किंवा मालकाच्यात खायला गावलेलं नसतं किंवा त्याचं व्यवसाय उपचार नसतोय झालेला, त्याच्यामुळे ती बारीक असं डबकुलं राहिलेलं असते. आणि त्याला काय होतं, बाजारात कुणाही नजर पडत नाही. ती का, तर लोक त्याला कार्यक्रमाला पण घेत नाही. ती घरी सांभाळायचं म्हणलं तर घरी सांभाळायला पण शक्यतो ती लोक घेत नाही. ती का, तर ही काय ही कधी मोठं व्हायचं, ही कुजाट राहायला, असा लोकांचा गैरसमज एक असतो या. त्यामुळे लोक त्याला घेत नाही. ती लोकांची नजर कशावर जाती किंवा तुमची माझी नजर कशावर जाती, तर जी चपचपीत चांगलं दिसते, दूध पिते, चांगलं किरणं मारते, उड्या मारते, जराशी देखणं दिसते, कान लांबता आहेत, अशा बोकडावर किंवा पाठीवर आपली नजर जाते. आपली नजर ती जी करमोड आहे, मरायला लागल्यासारखं आहे, त्याच्यावर आपली नजर जात नाही. मग अशी जी जास्त केस वाढलेली जी बारकुळी आहे ती 2, 2.5, 3 किलोची, 4 किलोची अशात. आता मग तुम्ही, आता मी 1500 रुपये 1200 रुपये किंमत सांगितली म्हणजे तुम्ही जाचाल बाजारात आणि चांगल्या बोकडाला पण तुम्ही म्हणचाल द्या 1400 आणि द्या 1500. तसं नाही, माल बघून किंमत होत असते. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते. चांगल्या मालाला चांगलीच किंमत द्यावी लागते आणि जी खराब माल आहे त्याला खराब मालाला म्हणजे ज्याचं वजन कमी आहे, खराब म्हणजे काय सगळं चांगलंच असते या, फक्त खराब म्हणजे काय की ज्याचं वजन कमी आहे त्याला कमी पैसा होतो. आता व्यापाऱ्यापाशी पण काय असते, व्यापाऱ्यानं 1-2 शेतकऱ्याचा ती माल उचललेला असतो आहे. मग काय असते, काय जी करडं असते ती, काय जी बोकड असते ती चांगली असते ती, मग त्यांनी निकी बोकड खरेदी केलेली असते ती का, शेतकरी तसा कधी देत नाही, निका बोकड कधी देणार नाही. काय असते शेतकऱ्यापाशी, काय पाटी असते त्या म्हणजे मादे असते त्या आणि काय नर असते त्या. मग शेतकरी काय करतो, सट विकतो, म्हणजे माद्यान नर मिळून विकणार. मग माद्यान नर विकणार तर मग काय असते, समजा उदाहरणार्थ एक 7 मादे आहेत त्या आणि एक 3 नर आहेत. मग नर चांगला आहेत, उदाहरणार्थ नर आहेत की 4-4.5 हजार रुपयाच्या घरात, पण मादे आहेत ते हलकुश आहेत. मग ती काय असते, व्यापाऱ्यांची भाषा असते या, चांगला जी तुमचा माल आहे त्या चांगल्या मालाकडे कोणच बोट दावत नाही. जे तुमचं खराब माल आहे त्या मालाकडे जाते, ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात काय आहे, खराब आहे, वजन नाही, असं करतात. मग ती काय करतात, त्यांना ती बोकडं घ्यायची असते ती. मग ती काय करतात, बोकडन पाटर जी मादे आहे त्या
तीच शेतकरी देत असतो सट सगळा. त्यांना बोकडं कधीच शेतकरी देत नाही. पण ती काय करतात तर बोकडाचे पाटीची किंमत लावतात. मग ती काय करतात सटावर त्यांना पाटी कमीने मिळतात, म्हणजे त्या मादीची किंमत कमी होती. आणि मग ती माद्यानं बोकडं घेतली असती, मग बोकडं काय करतात जादा किमतीनं ती बाजारात आणून विकतात. आणि जी माद्या आहे ती माद्या पण विकाय करतात. मग आता माद्या सगळ्यासारख्या असते त्या का नसते त्या. काय माद्या 3,000ची असणार, काय माद्या 2,500ची असणार, काय 1,500 असणार, काय 1,200 असणार, काय म्हणजे सगळं. आता माझ्यात जरी एवढी जरी जित्राबा असली तर माझं प्रत्येक पिल्लू 7, 8, 9, 10,000 रुपये जातं का? नाही जात. माझं पण काही पिल्लं 2,500 रुपये जातात, का म्हण जातात. तर एखादी चीज काय असते, अशा अडचण असते की आता शेळी विली पिल्लू दुधू पिते. आता 15 दिवसाचं पिल्लू आहे उदाहरणार्थ, ते दुधू पिते. पण शेळीला बायचान्स काहीतरी असा आजार झाला, त्या आजारात असं इंजेक्शन मारावं लागलं. असं बरीच मार्केटमध्ये इंजेक्शन आहे की ते इंजेक्शन दिलं की दुधू जात, त्या पिल्लाच्या आईचं दूधच जातं. मग त्या पिल्लाला दूधच राहत नाही. तर आता बाकीची पण आता मस्त शेळ्या असते त्या, पण तिची पिल्लं असते ती दुसऱ्या शेळीची, मग हिचं पिल्लू कोणाला पाजायचं, असा एक विषय निर्माण होतो. मग त्या दुधाचं किंवा बायचान्स असं पण होतं की शेळी त्या पिल्लाची आई आजारी पडली आणि ती त्या आजारात मरण पावती. मग ते आता पिल्लाला दूध कुठलं पाजायचं. मग नॉर्मल काय असते शेतकऱ्याजवळ असते काय तर लय तर पिंडीचा कोळ असतो या नॉर्मला, एक थंडी तापाची औषधं असंच चालू असते. नॉर्मल पेंड वगैरे तेवढं थोडं कोळ वगैरे खपरीचा पाजणार आणि त्याच्यावरच ती म्हणणार आता त्याला नाही तर नाही राहिलं तर राहिलं डबकं. मग आता काय करायचं, मारण्यापेक्षा आपलं जगतं ती तेवढं. मग त्या कार्डाला किंमत नसते आणि ती तसं करून तुम्हाला निवडतात. आता मला कमेंट अशी आली की भाऊ मला 1500 रुपयाचे 50 बोकडं पाहिजे, 100 बोकडं पाहिजेत. भाव 50 आणि 100 बोकडं घ्यायचा विषय करायचा नसतो आणि 50 आणि 100 बोकडं भेटतही नसतात. विषय फक्त काय असतो, एका बाजारावर जायचं व्यवस्थित बघून बाजार 1-2-2.5 तास फिरून फक्त एकच बोकड निवडायचा असतो आपल्याला, 1 ते 2 बोकडं. ती पण कशी तर त्या रेंजमध्ये. जर तुम्हाला त्या रेंजमध्ये भेटला चांगला, तुमच्या बजेटमध्ये चांगला व्यावहारिक भेटला, वाटला ही मोठा होऊ शकतो असा बोकड, तर ती बोकड खरेदी करायचा आहे. ती बोकड नाहीतर तुम्हाला नाही भेटला म्हणून बोकड तुम्ही काय करणार, दुसरं जरा थोडं पैसे वाढवून बोकडं भेटायला लागलं म्हणून बोकडं घेऊन येणार घरी आणि मग ते आजारी परिणाम मरण पावणार. जर नाही भेटलं तर बाजारातून घरी माघारी या, दुसऱ्या बाजारावर जा, दुसऱ्या बाजारावर नाही भेटलं तिसऱ्या बाजारावर जा. नुकसान तर होत नाही ना, मेलं म्हणजे नुकसान होतं. आणि कमी पैशात काय असते माहिती, आता तुम्ही म्हणसाल शेतकऱ्यांपासून तुम्ही बोकड खरेदी करायचा हा विचार करायचा नसतो, असं माझं मत. तुम्हाला मी सांगितलं की बोकड पालन कसं करायचं, पण तुमचा तो विचार नाही पाहिजे. तर मी सांगितलं म्हणून तुम्ही तो विचार केला पाहिजे का? नाही. पाठ का कमी आहे का? नाही कमी. आता तुम्ही जी मादी आहे ती पण तुम्हाला स्वस्त भेटते, उलट नरापेक्षा मादी स्वस्त भेटते. मग मी म्हणतो उदाहरणार्थ 1500-1600 रुपयाला 1400 रुपयाला मादी पण भेटते, बरोबर. तर 1500-1500 रुपयानं मादी. आता समजा तुम्हाला घ्यायचे ते शेतकऱ्याचा मालाला नाही का गाडीतनं उतरायला लागला आहे, सकाळचं लवकर जायचं असते, पाटचं बाजारला जायचं. मग सकाळ लवकर शेतकऱ्याचा माल आलेला असतो आहे. मग शेतकऱ्याचा माल पाटचा उजडायच्या आधी तर खरेदी झाली पाहिजे. त्यानं त्याला तुम्ही उजळल्यानंतर जी जाता नाही 9, 10, 11 वाजता ती व्यापाऱ्याचा माल असतो आहे. नॉर्मल शेतकऱ्याचा माल असतो या, असं नाही की सगळा व्यापाऱ्याचा असतोय शेतकऱ्याचा पण माल. आणि तुम्हाला शेतकरी आणि व्यापारी काय लगेच समजते, तुम्हाला समजत नाही असं नाही. मग तुम्हाला काय करायचं असते, समजा आता एक शेतकऱ्याची 10 नर मादे आहेत त्या धरून चाला, त्यात 5 नर आहेत 5 मादे आहेत, तर 10चा व्यवहार करायचा असतो. आता काय असते, नराची किंमत जास्त असते, मादीची किंमत जास्त असते, मादीची किंमत कमी असते आणि नराची किंमत जास्त असते, बरोबर. तर ह्या दोन्हीमध्ये तुम्ही व्यवहार करून तडजोड करून कमी जादा करून आता तुम्हाला समजत असते की नराची किंमत जादा आहे, मादीची किंमत कमी आहे. तर दोन्हीचा मेळ बसवून मालाप्रमाणे त्याची किंमत करायची असते. आता विषय काय असतो, 2, 2.5, 3 महिने मादी सांभाळायची, मादी विकून टाकायची, नर घरी 1 वर्षभर सांभाळाय. बोकड पालन तुम्हाला करायचे ना, तर 12 ते 14 महिने बोकड सांभाळायची तयारी ठेवावं लागते बोकड पालनमध्ये. तर पैसा 9-10 पट पैसा होतो. म्हणजे त्या बोकडाची रेंज चालते 14-15 हजार, 12-12.5 हजार रुपये. तुम्ही लगेच म्हणला की 3 महिन्यात पैसा डबल करायचा तर ती चालत नाही, कारण का त्यात मर्जर असते या,
मग आणि जास्त म्हणजे कमी दिवसात जर तुम्ही जास्त मोठं करायचा प्रयत्न केला तर ती नुकसान होण्याची पण शक्यता असते आणि जास्त खर्च होतो आपल्याला. म्हणजे काय आहे, बऱ्याच प्रकारची टॉनिक म्हणा, इंजेक्शन म्हणा, परत खाद्य किंवा खुराक ह्याच्यावर जास्त खर्च होतो, त्यामुळं आपल्याला परवडत नाही. अशा गोष्टी आपल्याबरोबर घडते. त्यामध्ये कमी दिवसात उत्पन्न काढायचं म्हणलं मग तुम्ही काय करायचं असते, जास्त दिवसाचं उत्पन्न धरायचं असते. म्हणजे जसं की मी सांगितलं 12-14 महिन्याचं उत्पन्न पकडायचं असते. 12-14 महिन्याचं उत्पन्न म्हणल्यावर मग त्याला कमी खर्च येतो. तर अशा प्रकारे बोकड म्हणजे निवडायचा असतो. म्हणजे मादी पण घ्यायची बाजारातून, नर पण घ्यायचा. मादी काय करायची, थोडे दिवस सांभाळायची आणि विकून टाकायची. आणि नर तुम्ही हाय असा तुमच्या गोट्यात ठेवू शकता, काही अडचण नाही. आणि नराला पण तुम्हाला वाटलं की हां आता हे विकायचा आहे, आला आहे, कारण का विषय काय असतो माहिती आहे, शेतकरी जास्त दिवस ठेवतो, त्याची वाढ संपली ना विकून टाकायचं, ते गोट्यात ठेवायचं नाही, त्या जागेला दुसरं आणायचं. कारण का पैसा डबल टिबल ही करत राहायचं असते. तुम्ही काय करता, एक जित्राब आणलं म्हणजे ती जित्राब वर्ष 2-2 वर्ष. आता मला सांगा, मी सांगितलं की बोकड आणायचा एक 12-14 महिने संपात. मला सांगा हां ठीक आहे, 12 महिने 14 महिने संपायला विकला, विकायची म्हणलं तर किंमत किती झाली, उदाहरणार्थ 15,000 रुपये किंमत झाली त्या बोकडाची, बरोबर. तुम्ही बोकड आणला कितीला, धरून चला 1500, 2000, 2500 रुपयाला किंवा 1200-1400 अशी रेंजमध्ये तुम्हाला बसू शकतो. कसा बसतो मी ती तुम्हाला सांगितलं. बाजारातून कसा खरेदी करायचा, एकतर वयस्कर लोक बाजारात येतात, त्यांच्यापासून ती काय करतात, अडचणी पाय शेळी विक्रीला घेऊन येतात. मग त्या शेळीखाली पाटरा असतात, मादे असतात किंवा नर असतात. मग काय असते, व्यापारी काय करतात, त्यांची नजर असते शेळीवर, त्यांची ती बारीक मारायला लागलेल्या पिल्लावर आपल्या नजर कधीच नसते. कारण का आपलं जर ताजं जित्राब असेल, म्हणजे तब्येत जर ती जास्त असेल तरच व्यापाऱ्याची नजर असते, नाही तर खराब जित्राबावर आपल्या नजर नसते व्यापाऱ्याची. मग त्यांच्यापासून काय करायचं असते, मग त्यांना म्हणायचं असते, बाबा आजी ही पिल्लं देता का, मग त्या पिल्लाची किंमत लावायची असते. मग तुम्ही काय करता, एकदा विचारता, मग ती काय म्हणते, ती नाही दोन्ही पण द्यायचं, फुटून द्यायचं नाही, म्हणजे पिल्लं सेपरेट आणि शेळी सेपरेट द्यायची नाही. मग तुम्ही एकदा विचारला, तुम्ही म्हणता त्यांना विचारले ती देत नाही ती, बरोबर. तसं न करता थोड्या वेळानं माघारी जाऊन परत आणखी विचारायचं, देताय का बाबा, देताय का आजी, देताय का मावशी. का व्यापारी काय करतो, एकदा तुम्हाला मागून जातो, उदाहरणार्थ 8,000 रुपयाला, 8,500 रुपयाला मागून जातो, बरोबर. चालत चालत मोठ्यानं मागून जातो आणि परत हिकडनं तिकडनं येतो काय म्हणतो, देतो का बघ, परत 11 वाजल्या 12 वाजल्या का नाही, परत ही नाही, ह्यातनं परत 1000 कमी होणार, 500 कमी होणार. ही गोष्टी व्यापारी करतात, बरोबर. तुम्हाला सारखं तुम्हाला फिरसे विचारायतात की तुम्ही त्यांच्या मागं विचारायला जाता, नाही जात तुम्ही विचारायला, तुम्हाला ती माघारी विचारा येतात. तर तसं तुम्हाला आपल्याला स्वतःला खरेदी करायची म्हणल्यावर आपणच बाजारात स्वतःहून विचारायचं असते, आपणच मागं लागून आपणच निवड करायची असते, आपणच चांगलं जित्राब आहे म्हणल्यावर त्यांच्या मागं लागून ती जित्राब खरेदी करायचं असते. तर ही झालं खरेदी करायचं. आता पाटी नर ही खरेदी करून तुम्ही विकायचा प्लॅन करू शकता. त्यात काय नर तुम्ही जास्त ठेवू शकता. आता जसं की आपलं उदाहरण चालू होतं की मीच तुम्हाला सांगितलं की 12 ते 14 महिने नर ठेवायचा. आता 12 ते 14 महिन्यात नर कितीला विकणार, समजा उदाहरणार्थ 12, 12.5, 11, 10,000, 14,000, 15,000 ते 17-18 हजार रुपयेपर्यंत पण जाऊ शकतो, बरोबर. तर 17-18 हजार रुपयेपर्यंत पण न जाऊ शकतो. बरं 14 महिन्याचा तुम्ही जर 28 महिनं किंवा धरून चाला 36 महिनं ठेवला तर त्या नराची किंमत वाढू शकते का, नाही वाढू शकत. का तर कमी होऊ शकते किंमत, कारण का त्याचं जसं जसं वय होईल तशी त्याची किंमत कमी होऊ शकते. लक्षात आला, त्याची किंमत वाढू शकत नाही. तर काय माझा ही मुद्दा तुम्हाला शेवटचा सांगायचा का होता की तुम्हाला वेळेनुसार त्याची तब्येत सुधारली, वजन वाढलं, मोठा झाला, आता ह्याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही म्हणताच तुम्हाला विक्रीही केली पाहिजे. त्याला धरून गोट्यात शेडमध्ये बसून काही फायदा नाही. खाद्य घालायचं, औषध घालायचं, कष्ट करायचं आणि मोबदला बी नाही. मग बऱ्याच लोकांचं 99% ह्यात नुकसान होतं. कारण लोक काय करतात, शेडमध्ये धरून बसतात की चांगलं आहे, वर्षभर म्हणलं तर वर्षभरच सांभाळायचं, 1.5 वर्ष सांभाळायचं, परत पैसे येतले, गरजच नाही म्हणून आपल्या गोट्यात जित्राब ठेवतात. मग अशी गोष्ट नसते करायची. कारण का जित्राब आपला प्राणी विकाय आला की विकून टाकायचा, पैसे करायचं आणि त्याच्या जागेला बारकोसं आपलं आणून परत नवीन. आता जसं की एक बोकड विकाय आलं आहे, त्याची किंमत ती 12,000 रुपये,
तर ती विकून टाकायचं 12,000 रुपयाला. आणि 12,000 रुपये आलं की बाकीचं पैसे निम्म समजा जवळ ठेवायचं आणि थोडंफार पैसा लावून एक 2-3 हजार रुपये 4,000 रुपयाची 1-2 पिल्लं आणखी आणून सोडायची. कारण ती 1-2 पिल्लं ती डबल टिबल चोबल पैसा करू शकतात, म्हणजे ती पैसा वाढवू शकतात. पण जर तुम्ही जो 12,000 रुपयाला बोकड विकायचा तो बोकड जर शेडमध्ये ठेवला, 2 वर्ष ठेवला काय आणि 5 वर्ष ठेवला काय, त्यात पैसे वाढत नाहीत. त्याची किंमत उलट कमी होऊ शकते. त्याला आजार पडू शकतं, मरण पावू शकतं. आणि त्याला ते जसं मोठं होईल तसं त्याचं म्हणजे जसं आतड मोठं होईल जसं रुजल तसं त्याला खाद्य पण जास्त लागते. तर ही सगळी झाली गोष्ट तुम्हाला सांगण्यात तात्पर्य माझं समजलं असेल. बऱ्याच लोकांनी कमेंट केली ती. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही, सबस्क्राईब करा. प्रत्येकजण सबस्क्राईब करा. परत असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.